मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याची राज्य सरकारची घोषणा आर्थिक तरतुदी अभावी रखडलेली आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण तसंच शालेय शिक्षण विभागानं निधी नसल्याचं स्पष्ट केल्यानं या योजना सध्या कागदावरच आहेत। जून महिन्यामध्ये निर्णय होऊनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे हजारो मराठा विद्यार्थी अद्यापही विविध शिष्यवृत्ती आणि शुल्काच्या प्रतीक्षेतच आहेत। तर याच संदर्भातली अधिक माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर 10वी नंतर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर शालांत परीक्षेनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना आहे, मात्र ही योजना सुद्धा कागदावरच आहे। 9वी ते 12वी साठी शालेय आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाते। शुल्क प्रतिपूर्तीमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कासह 16 बाबींचा खर्च परत मिळतो। ITI सवलतीमध्ये सरकारी आणि खासगी औद्योगिक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना लाभ मिळतो। कॅप जागांवर लाभ होतो। कॅप फेरीनंतर रिक्त किंवा संस्था स्तरावरील प्रवेशांनाही मराठा विद्यार्थ्यांना सवलती असतात, तर परराज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी यासाठी पात्र ठरत असतात। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।